आपण आता सर्वांनी हा निर्णय घेऊ. आपण इथून पुढे शाहू प्रीमियर लीगमध्ये भाग घ्यायचा नाही. अहो, ही लोक स्पर्धा भरवतात पण बक्षीस वेळेवर देत नाहीत आणि नियोजन सगळं बिघडलं आहे. दादा, तुम्ही शाहू लीगची सुरुवात काशी केली. तुम्हाला किती लोकांचा सामना करावा लागला? काय स्टोरी आहे? ही कहाणी आहे एका अशा नायकाची ज्याला कोणतीच गोष्ट अशक्य वाटत नव्हती. बोरगाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेला जोडलेलं डॉट क्रिकेट केवळ भारतीयांसाठी एक खेळ नाही, तर भावना आहे. डॉट गल्ली बोळातपासून ते मैदानापर्यंत, डॉट लहानापासून ते थोरापर्यंत हा खेळ खेळला जातो. एकदा असेच गावामध्ये स्पर्धा भरल्या होत्या. प्रत्येक गावागावीतून खेळाडू सहभागी झाले होते. पण आपल्याच गावातील काही लोक आपल्या वॉर्डातील खेळाडूंना खेळण्याची संधी देत नव्हते. टॅलेंट व परफॉर्मन्स भरपूर होता, पण आपल्या मुलांना कधी तो मैदानावर दाखवता आला नाही. आणि या काही गोष्टी एका मुलाच्या खूप मनला लागल्या, जो बाउंड्रीच्या साईडला उभा राहून बघत होता. गट नुकताच 18 वर्षीय तो मुलगा एक पण घेतला की बटग्राउंड गट आपली आंबेडकर नगरची एक स्वतंत्र लीग असेल, ज्यामध्ये फक्त आपली मुलं असतील. गट आणि इथूनच जन्म झाला शाहू प्रीमियर लीगचा. इंट्रो. 2019 दिवाळी टुर्नामेंट अंडर 19 हा एक प्रयोग होता. लीग सामना भरवला. नगरची ही पहिली लीग होती ज्यामध्ये 5 संघ होते. सुनरायझर बोरगाव या संघाने या लाखचा खिताब जिंकला. खेळाडू खूप चांगले गुण दाखवले, काहींनी तर चक्क अर्धशतक मारले. या सिनियर खेळाडू पंचाची भूमिका घेतली होती. लीग चांगली पार पडली आणि पहिली कमिटी स्थापित झाली. पृथ्वी, सुराज, पवन, संयम या 4 लोकांनी पहिली कमिटी स्थापित केली. मित्रांनो, आपण आपल्या मुलांना खेळण्याचा एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करण्याकरिता जमलो आहोत. काय म्हणता संयम? सूरज, तू पोर गोळा कर व त्यांचा फॉर्म घे. संयम दादा, तुम्ही शेड्यूल व लोट पाडा. पवन, तू लीगला एक चांगले नाव सुचव. या लीगला शाहू महाराज यांचे नाव देऊया, कारण शाहू महाराजांनी कला आणि क्रीडा या दोन्हीला खूप मोठे स्थान दिले आहे. बरं, ठीक आहे. आजपासून आपल्या लीगचे नाव शाहू प्रीमियर लीग नाव असेल. कमिटी स्थापित झाली, पण नवीन अडचणी यायला सुरुवात झाल्या. विरोधक आणि सत्ताधारी नेते या लीगला विरोध करू लागले. भवन ही खेळायची जगा नाही, इथे या लोकन खेळ बंद केला पाहिजे. नेते या लीगला शाहू नाव का देत आहे? बाबासाहेब याचे नाव द्या. पण सर्व अडचणींना मात करून शेवटी लीग खेळवली गेली झाली. हॅलो, मी आलोय आज जर्सी आणायला. तुमची ऑर्डर तयार आहे. ग्राउंड एकदी चकचक करा पोरांनो, आज आपल्या मॅचा आहे. जर्सी डिझाईन पृथ्वी आणि लोट शेड्यूल संयम बनवला होता. या वर्षी 6 संघ होते. पहिला खिताब या लीगचा बीके स्पोर्ट्स आपल्या नावावर केला. एस रायडर 2 आणि डी के टेक्स्टली 3 क्रमांक. जो आज शाहू लीगचा मोस्ट फेमस संघ झाला आहे तो म्हणजे सम्राट. पृथ्वी आणि पवन या दोघांनी या संघाची स्थापना केली. टी एस वॉरियर या संघाची स्थापना संयम आणि दादा यांनी केली. एस डी वॉरियर सुद्धा या लीगचा हिस्सा होती आणि आजही आहे. खूप भारी अनुभव आहे आपला. मला वाटलं नव्हतं की आपण यशस्वी होईल. नंतर 2021 साली पुन्हा स्पर्धा भरवल्या. 6हून 8 संघ झाले, पण काही मतभेदामुळे हा हंगामा रद्द झाला आणि इथून यू टर्न बसला. काही वर्ष स्पर्धा भरल्या नाही, कोणाची धाडस झाली नाही आणि त्या दिवशी मग पुढे काय चाल? मग तो काय शांत बसेल असं आम्हालाही वाटलं होतं, पण तो काय शांत बसणारा नव्हता.